भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म तथा या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय श्रावक संघ, या पूजनीय श्रावक संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या सुंदरशा अशा बुद्धविहारामध्ये उपस्थित पूजनीय भिक्खू संघ आणि आपण सर्व श्रद्धासंपन्न धम्म उपासक उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांप्रती मी अनंत अनंत अशा मंगलकामना अर्पण करतो। विशेष करून ज्यांच्यामुळे आज हा धम्मयोग या ठिकाणी आपल्या सर्वांना प्राप्त झाला, हा धम्मलाभ आपल्या सर्वांना प्राप्त होत आहे, हे ज्यांच्यामुळे शक्य झालं असा उपरवट परिवार, ज्या परिवारामधील आमची भगिनी रोशनीताई, या ताईंचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसाच्या निमित्ताने परिवाराने हा जन्मदिवस केवळ आपल्या पुरताच साजरा न करता किंवा पारंपरिक पद्धतीने साजरा न करता, जसं आपण पाहतो केक कापून वगैरे वगैरे, तर अशा या पारंपरिक पद्धतीने साजरा न करता धम्मसंस्काराचा लाभ कसा प्राप्त करून घेता येईल आणि केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या समाज बांधवांना, आपल्या विहारामध्ये येणाऱ्या सर्व माता भगिनींना, उपासक उपासिकांना हा धम्मलाभ कसा प्राप्त करून देता येईल, त्यांना ती संधी कशी उपलब्ध करून देता येईल, हा अतिशय चांगला विचार या परिवाराने केला। आणि बघा, योग असा जुळून आलेला की 5 बौद्ध भिक्खू आज या ठिकाणी उपस्थित आहेत। रोशनीताईचं खरंच काहीतरी मोठं पुण्य असेल, मातापित्यांचं मोठं पुण्य आहे। फार कमी म्हणजे असा फार दुर्मिळ क्षण असतो की एखाद्या कार्यक्रमामध्ये, विशेष करून अशा पारिवारिक कार्यक्रमामध्ये आम्ही 5 बौद्ध भिक्षू एका ठिकाणी असतो। फार दुर्मिळ, फारच दुर्मिळ, कारण प्रत्येकाचं धम्मकार्य आहे, प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या धम्मकार्यामध्ये बिझी आहे, त्यामुळे प्रत्येकाला एकाच दिवशी एकाच वेळेला वेळ देणं हे थोडंसं कठीण आहे। पण हा योग या ठिकाणी घडून आलेला आहे, त्यामुळे उपरवट परिवाराबद्दल सुद्धा मी विशेष मंगलकामना, आशीर्वाद, वचन अर्पण करतो। ताईंबद्दल सुद्धा, रोशनीताईबद्दल सुद्धा खूप खूप मंगलमैत्री अर्पण करतो। जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा अर्पण करतो। जन्मदिवस आहे तर कधी कधी जन्मदिवसाच्या निमित्ताने बघा आपल्याकडे नेहमीच म्हटलं जातं ना, काय म्हणतात की आप जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000, आहे की नाही, असं म्हणतात ना, डायलॉग खूप प्रसिद्ध आहे। तुम जियो हजारों साल और साल के दिन हो 50,000। आता खरं पाहिलं तर एका वर्षातले 50,000 दिवस कसे राहतील हो? खूप झाले तर 366 राहतील, लीप येतं 365 राहतील, 50,000 दिवस कसे काय राहतील? बरं, असा विचार कर की चला एका वर्षात 50,000 दिवस आहेत आणि तो जर व्यक्ती 100 वर्ष जगत असेल तर किती मोजाभर किती होईल? इथे 70 वर्षापर्यंत माणूस जगला तर सगळी गाडी खिडखिडी होऊन जाते। जर 50,000 वर्ष जर माणूस जगत असेल तर त्या क्षणापर्यंत माणसाची काय हाल होतील, आहे की नाही? याचा जर आपण विचार केला
की तुम जियो हजारो साल, साल के दिनो 50,000. ते थोडंसं स्वतःला फसवण्यासारखंच आहे की नाही? म्हणजे परंपरा आहे बा, लोक म्हणतात म्हणून स्वतःला फसवण्यासारखं आहे. पण याचा जर आपण आणखीन गांभीर्याने विचार केला की तुम जियो हजारो साल, साल के दिनो 50,000. खरंच 50,000 दिवस माणूस तर कधी जगू शकत नाही, पण तुम जियो हजारो साल, एखादा व्यक्ती हजारो वर्ष जगू शकत नाही. हे तेवढंच खरं आहे ना? जगू शकतो का? आहे की नाही? एखादा व्यक्ती हजारो वर्ष जगू शकतो का? नाही जगू शकत. एक व्यक्ती हजारो वर्ष जगू शकत नाही, परंतु एक व्यक्ती हजारो वर्ष जिवंत राहू शकतो. बरोबर आहे? एक व्यक्ती हजारो वर्ष जगू शकत नाही, परंतु एक व्यक्ती हजारो वर्ष जिवंत राहू शकतो. हे सत्य आहे. जरी तो व्यक्ती त्याच्या शरीराने जिवंत नसेल, तो मृत्यूला प्राप्त झाला असेल, पण त्यानंतरही तो त्याच्या कर्मरूपाने, त्याच्या धम्म कार्याने तो सदैव समाज मनामध्ये जिवंत राहतो. किती उदाहरणं द्यायची आज आपल्याला, किती उदाहरणं द्यायची. भगवान बुद्धांना आपल्यामधून जाऊन 2,500 वर्ष होऊन गेलेली आहेत. 2,500 वर्ष. भगवान बुद्धांचं नाव आजही अजरामर आहे, जरी ते शरीराने जिवंत नसतील तरीसुद्धा. भगवान बुद्धांची सेवा करणारे किंवा भगवान बुद्धांच्या काळामध्ये जन्मास आलेले लोक जन्मास आले, धम्मकार्य केलं, काही दुःखमुक्त झाले, भिक्षू झाले, मृत्यूलाही प्राप्त झाले, परिनिब्बाणालाही प्राप्त झाले, परंतु आजही ते लोक जिवंत आहेत. बरोबर आहे? म्हणजे शरीर रूपाने जरी ते आपल्यामध्ये जिवंत नसतील, पण कर्मरूपाने मात्र आजही 2,500 वर्षानंतर आजही ते आपल्यामध्ये जिवंत आहेत. किती लोकांची नावं घ्यावी, किती लोकांचं आपण आदर्श उदाहरण घ्यावं. एक ती उपासिका होती जिने सिद्धार्थ गौतमाला खिरीचं दान दिलं, तर ती खीर प्राशन करून ध्यान मनन चिंतन करून सिद्धार्थ बुद्ध होतात. ती सुजाता आजही आपल्यामध्ये जिवंत आहे, जरी शरीराने नसेल तरीसुद्धा. तो अनाथ पिंडक सुदत्त, ज्याने सोन्याच्या मोहरा अंथरून त्या जेतवनाला, म्हणजे श्रावस्तीतील जेतवन बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान दिलं, तर तो अजरामर झाला. आजही अनाथ पिंडक शरीर रूपाने जिवंत नाही आहे, पण दान रूपाने, कर्म रूपाने तो आजही आपल्या सर्वांना जिवंत प्रेरणा देतो, आजही आपल्यामध्ये जिवंत आहे. ती महाउपासिका विशाखा जरी शरीर रूपाने जिवंत नसेल, पण तिनेही तिच्या धम्म कार्यामधून, तिच्या धम्म आचरणामधून किती मोठं, म्हणजे एक मोठं प्रेरणा आपल्यापुढे निर्माण केलेली आहे. आपल्या सर्वांसाठी ती प्रेरणा स्त्रोत आहे. आजही विशाखाने दिलेलं पूर्वाराम विहार आणि तिने केलेलं जे सर्व धम्म कार्य, धम्म आचरण, ते सर्व काही त्या कार्याच्या माध्यमातून, त्या दानाच्या माध्यमातून विशाखा आजही आपल्यामध्ये जिवंत आहे. किती लोकांची नावं घ्यावी आपण, कितीतरी उदाहरणं आहेत. और सर्वोत्तम उदाहरण तर आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे की नाही? 50 ते 60 वर्ष होऊन गेली बाबासाहेबांना आपल्यामधून जाऊन, पण बाबासाहेबांनी जे कार्य संपादित केले त्यांच्या जीवनामध्ये, त्या कार्यामुळे आजही बाबासाहेब आंबेडकर आपल्यामध्ये जिवंत आहेत. आणि आजच काय, यानंतर पुढे हजारो वर्ष बाबासाहेब आपल्यामध्ये जिवंत राहतील. जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचं स्मरण लोक करतील, तेव्हा तेव्हा बाबासाहेबांच्या स्मरणामुळे लोकांना प्रेरणा मिळेल. कारण बाबासाहेब त्यांच्या कर्मरूपाने, विचाररूपाने आपल्यामध्ये जिवंत आहेत. म्हणून हा विचार आपण या ठिकाणी आत्मसात करणं अतिशय गरजेचं आहे. ज्याप्रमाणे बुद्ध काळामधील उपासक, उपासिका त्यांच्या कर्मबलानी, दानबलानी, धम्म आचरणाने आजही आपल्यामध्ये प्रेरणास्त्रोत बनून जिवंत आहेत, तर अगदी त्याचप्रमाणे आपणही इतरांसाठी अशा प्रकारचा प्रेरणास्त्रोत बनायला पाहिजे. आपल्याकडे बघून इतरांनी प्रेरणा घ्यावी, आपल्याकडे बघून इतरांना धम्म आचरण करण्याची शक्ती मिळावी, प्रेरणा मिळावी, याकरिता सुरुवात आपण आपल्यापासूनच करायला पाहिजे. बघा, एक वचन आपण नेहमीच आपल्या बुद्ध वंदनेमध्ये, संकल्प गाथेमध्ये म्हणत असतो. सोपं वचन आहे, आपल्या सर्वांना ते पाठ असेल. धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परम नीच. किती सुंदर वचन आहे बघा. काय म्हणतात या वचनामध्ये? धम्मं चरे सुचरितं. सुचरितं म्हणजे सुचरण करावे, चांगलं आचरण करावं.
धम्मं सुचरितं, धम्माचं चांगलं आचरण करावं. नतं दुचरितं चरे, अरे दुराचरण करू नये, चुकीचं आचरण करू नये. नतं दुचरितं चरे. धम्मचारी, धम्मचारी बघा, हे जे धम्माचं आचरण करतात त्यांना धम्मचारी असं म्हणतात. हे कोणतं प्रमाणपत्र मिळालं कोणी धम्मचारी होत नाही. जो धम्माचं आचरण करतो त्याला धम्मचारी म्हणतात. तर असा जो धम्मचारी आहे किंवा धम्मचारिणी आहे, धम्मचारी सुखं सेती, असा धम्म आचरण करणारा किंवा धम्म आचरण करणारी जी धम्मचारिणी आहे, धम्मचारी आहे, तो सुखाला प्राप्त करतो. धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परमिच. ह्या लोकात तर तो सुखाला प्राप्त करतोच, म्हणजे हा जो इहलोक आहे, या इहलोकामध्ये जीवन जगत असताना तो सुखपूर्वक जीवन जगतो, सुखाने जीवन जगतो. अस्मिन लोके, ह्या लोकात, परमिच, तर मृत्यूच्या नंतरही त्याला सुगती प्राप्त होते. अस्मिन लोके परमिच, तर मृत्यूच्या नंतरही तो सुगतीला प्राप्त होतो, त्याची दुर्गती होत नाही. कशामुळं? कारण त्याने त्याच्या जीवनामध्ये जे धम्म कार्य संपादित केलं, जे दान कर्म केलं, जे शील पालन केलं, अहो त्या धम्म कार्यामुळे, त्या पुण्य कार्यामुळे त्याने त्याच्या जीवनामध्ये आदर्श निर्माण केला, प्रेरणास्त्रोत झाला तो इतरांसाठी. धम्म आचरण करून तो सुखाला प्राप्त झाला. मृत्यूच्या नंतर त्याला 100% दुमत नाही आहे, तो सुगतीलाच प्राप्त होईल. हे बुद्धांचं वचन आहे. आणि याच बुद्धवचनाला जाणून, या बुद्धवचनाला आपल्या जीवनामध्ये आचरण करून अनेक लोक या धम्म मार्गावरती आरूढ झाले, धम्म मार्गाचं आचरण केलं आणि त्यांनी या जीवनामध्ये असलेल्या परम सत्याला जाणलं आणि परम सत्याला जाणून ते सगळे दुःखमुक्त झाले. काही भिक्षू झाले, तर काही उपासकच राहिले, पण जे भिक्षू झाले, भिक्षुणी झालेत, ते सुद्धा धम्म मार्गाने गेलेत, दुःखमुक्त झाले. तुमच्यासारखे उपासक उपासिका तेही धम्म मार्गाने गेले, धम्माचं आचरण केलं, तेही सुखाला प्राप्त झाले. तर हा जो धम्म मार्ग आहे आपल्या सर्वांसाठी किती महत्त्वाचा आहे हे खूप चांगल्या प्रकारे आपण जाणलं पाहिजे. भगवान बुद्धांनी आपल्या सर्व धम्म अनुयायांकरिता, जे धम्म अनुयायी म्हणजे कोण? फक्त उपासकच नाही, भिक्षू पण आहेत. भिक्षू असेल, भिक्षुणी असेल, आपल्यासारखे उपासक असतील, उपासिका असेल, जे जे धम्म अनुयायी आहेत, या धम्म अनुयायांसाठी जो धम्म आचरणाचा मार्ग प्रतिपादित केला, त्या मार्गामध्ये आरूढ होऊन आपण सर्वांनी तो मार्ग आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हा धम्म उपदेश आहे. मग हा मार्ग कोणता आहे? हा मार्ग आपल्याला समजला पाहिजे. बऱ्याचशा लोकांचा चांगला अभ्याससुद्धा आहे, म्हणजे पुस्तक स्वरूपामध्ये अभ्यास पण आहे. पण ज्यावेळेस आपण या धम्म मार्गाचा अवलंब करतो, तर एक उपासक, उपासिका किंवा भिक्षू आणि भिक्षुणी यांच्या आचरणिक जो धम्म आहे, जसं बघा आपण संघवंदनेमध्ये गाथा म्हणतो, कोणतं? चत्तारी पुरीस युगानी अठ्ठ पुरीस पुग्गला एस भगवतो सावक संगो. काय? चत्तारी पुरीस युगानी, युगानी म्हणजे युगम म्हणजे जोड्या, जोड्या. चत्तारी पुरीस युगानी म्हणजे 4 प्रकारच्या जोड्या आहेत. चत्तारी पुरीस युगानी अठ्ठ पुरीस पुग्गला म्हणजे एकूण 8 प्रकारचे पुरुष या संघामध्ये पाहायला मिळतात. हा जो संघ आहे, या संघामध्ये अशा प्रकारचे 8 पुरुष असलेले चत्तारी पुरुषयुगानी 4 प्रकारच्या जोड्या पाहायला मिळतात. एक जोडी श्रोतापन्न मार्गावर आरूढ असलेली आणि फळ प्राप्त केलेली, दुसरी सकृतागामी मार्गावर असलेली, सकृतागामी फळ प्राप्त केलेली, तिसरी अनागामी मार्गावर असलेली, अनागामी फळ प्राप्त केलेली, आणि चौथी जोडी अरहंत म्हणजे दुःखमुक्तीचा जो मार्ग आहे त्या अरहंत मार्गावर असलेली आणि अरहंत फळ प्राप्त केलेली. हा आपला धम्म मार्ग आहे. म्हणजे धम्म मार्गाचा जो उद्देश आहे उपासक, उपासिका किंवा भिक्षूंसाठी, म्हणजे कोणत्या उद्देशाला पोहोचायचं आपल्याला ते सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे ना, की आपल्याला कुठे पोहोचायचं आहे. तर आपला उद्देश काय आहे? अरहंत फळ. हा जो अठ्ठ पुरुष पुग्गला आहे ना, म्हणजे 8व्या क्रमांकाचा जो पुरुष आहे, 8व्या क्रमांकाचा पुरुष म्हणजे अरहंत फळ प्राप्त केलेला, व तीच खरी दुःखमुक्ती आहे. तो व्यक्ती जेव्हा अरहंत फळ प्राप्त करतो तर तो दुःखमुक्त झाला असं आपण समजावं. तर हा जो धम्म मार्ग आहे, या धम्म मार्गाचं आचरण आपल्या सर्वांना करायचं आहे. भंतजींच्या यूट्यूब चॅनलला यावरती बरेचसे प्रवचनंसुद्धा आहेत. यापैकी केवळ मी एक थोडंसं तत्व एक सांगणार आहे, कारण बरेचसे भिक्षू या ठिकाणी आहेत, बोलणार आहेत. एक तत्व, सुरुवातीचं तत्व, श्रोतापन्न मार्ग. म्हणजे श्रोतापन्न मार्ग आपण आपल्या जीवनामध्ये कसा अंगीकार करावा. बघा, धम्माचा अभ्यास करीत असताना किंवा कथा वगैरे वाचत असताना
बऱ्याच वेळेस आपल्याला एक शब्द प्रयोग नेहमी ऐकायला मिळतो, कोणता? की भगवान बुद्धांचा उपदेश ऐकल्याबरोबर त्याच्यामध्ये धम्मचक्षु उत्पन्न झाला, असं आपण वाचलं असेल की नाही? किंवा भगवान बुद्धांना पाहिल्याबरोबर त्याच्यामध्ये धम्मचक्षु उत्पन्न झाला, असे शब्दप्रयोग आपण ग्रंथांमध्ये वाचलं असाल. मी बऱ्याच वेळेस वाचलं धम्मचक्षु उत्पन्न नेमकं आहे काय? म्हणजे हा जो धम्मचक्षु आहे हा नेमकं आहे काय? चक्षु म्हणजे डोळे, जसं डोळे बंद केले उघडले, जे दिसते आपल्याला ते म्हणजे काय? दृश्य आहे. तर चक्षु म्हणजे आपले डोळे. तर धम्मचक्षु, त्याला धम्माचं दर्शन झालं म्हणजे ह्या डोळ्यांनी नाही, तिसऱ्या डोळ्यांनी. म्हणजे तिसरा डोळा म्हणजे तो देवधर्माचा नाही बरं. तिसरा डोळा कोणता? प्रज्ञारूपी डोळा. प्रज्ञारूपी डोळ्याने, प्रज्ञारूपी चक्षुने त्याने धम्म मार्गाचं पहिलं फळ जे आहे ते पहिलं तत्व जाणून घेतलं, तर तो त्या मार्गावरती आरूढ झाला. म्हणजे तो जो श्रोता आहे, कोणता? त्या दुःखमुक्तीच्या मार्गाचा जो प्रवाह आहे, श्रोत, त्याला श्रोत म्हणतात. श्रोत म्हणजे प्रवाह. त्या श्रोतमध्ये तो प्रतिष्ठापित झाला, म्हणजे श्रोतपन्न झाला. आपण म्हणतो ना स्थानापन्न व्हा, म्हणतो ना आपण स्थानापन्न, म्हणजे या स्थानावर तुम्ही काय व्हा? प्रतिष्ठापित व्हा, असा शब्द मराठीमध्ये आहे. तसं श्रोतापन्न, स्थानापन्न, श्रोतापन्न म्हणजे श्रोत म्हणजे प्रवाह आणि पन्न म्हणजे प्रतिष्ठापित झाला. तर तो त्या दुःखमुक्तीच्या श्रोतमध्ये, प्रवाहामध्ये तो पन्न झाला, म्हणजे प्रतिष्ठापित झाला. म्हणजे तो कोण झाला? तो श्रोतापन्न झाला. तर दुःखमुक्तीच्या मार्गातील हे पहिलं तत्व, ही पहिली पायरी आहे. तर ज्यावेळेस एक उपासक, उपासिका, एक भिक्षू किंवा भिक्षुणी जेव्हा या दुःखमुक्तीच्या मार्गाला, ज्याला आपण निर्वाण पदाचा मार्ग म्हणतो, दुःखमुक्तीचा मार्ग म्हणतो, त्यालाच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात. तर या मार्गाने जाऊन त्याच्या जीवनामध्ये धम्मचक्षु उत्पन्न होतो आणि धम्मचक्षु उत्पन्न झाल्याबरोबर त्याच्या मनातील 3 प्रकारचे विकार हे गळून पडतात. श्रोतापन्न कोणाला म्हणतात किंवा त्या मार्गातील फळ काय आहे? तर त्याच्या मनामध्ये असणाऱ्या 10 विकारांपैकी, एकूण 10 विकार आहेत, बंधनं आहेत. तर त्या 10 बंधनांपैकी किंवा 10 विकारांपैकी 3 विकार हे नष्ट होतात, गळून पडतात. तर त्याला श्रोतापन्न फळ प्राप्त झालं असं म्हणतात. तो श्रोतापन्न फळ मार्ग, तो फळ प्राप्त झालेला आहे. तर कोणते ते 3 विकार आहेत? त्यापैकी पहिला जो विकार आहे, जो श्रोतापन्न मग्गावर आहे, मार्गावर आहे, तर त्या मार्गामध्ये आचरण करता 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 त्याच्या मनातील पहिला विकार गळून पडतो. त्याला म्हणतात सक्काय दिठ्ठी. पहिला विकार आहे सक्काय दिठ्ठी. काही एका मी असं ऐकलं, सक्काय म्हणजे सत्कार्य म्हणतात, ते सत्कार्य करा. म्हणजे पालीचा शब्द माहीत नाही आणि सत्कारी शब्द वापरलेला म्हणतात, चुकीचं आहे ते. पालीचा शब्द असा नाही आहे. सकाय दिठ्ठी, सकाय, काय म्हणजे शरीर, शब्द जाणला पाहिजे आपण. काय म्हणजे शरीर आणि सकाय, सकाय म्हणजे चांगलं जाणणे, स म्हणजे सुंदर. ह्या शरीराबद्दल सकाय म्हणजे माझं शरीर चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे, मी चांगला आहे, मी चांगला आहे, हे माझं सर्व चांगलं आहे, ही जी दृष्टी आहे. सकाय म्हणजे शरीराला सुंदर जाणणे, शरीराबद्दल शुभ भावना करणे, यालाच म्हणतात सकाय. आणि अशी जी शुभ भावना आहे, अशी दृष्टी उत्पन्न करणे, त्याला म्हणतात सकाय दिठ्ठी. तर श्रोतापन्न मार्गाचं आचरण करणारा तो मार्गगामी जो असतो, त्याच्यामध्ये हा पहिला जो विकार आहे, पहिलं जे बंधन आहे सक्काय दिठ्ठी, हे तुटून पडते. सक्काय दिठ्ठी म्हणजे काय? सक्काय दिठ्ठी म्हणजे आपल्या या जीवनामध्ये हे सर्वात मोठं एक बंधन आहे दुःखमुक्तीच्या मार्गातील. कोणतं? मी आणि माझं, मी आणि माझं, ही भावना जोपर्यंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत माणूस या फळाला प्राप्त करू शकत नाही. मी म्हणजे ह्या डोक्यापासून ह्या पायापर्यंत हे मी आहे म्हणतो, हे मी आहे, मी आणि हे माझं आहे सर्व. याच्यामध्ये जे जे दिसतं ना, हे सगळं माझं आहे. हे माझे डोळे, हे माझं नाक आहे, हे माझे कान आहे, माझे केस आहेत, हे माझं शरीर आहे, हे सगळं माझं आहे. तर हे एवढं मोठं बंधन आहे की मी आणि माझं, या बंधनामध्ये व्यक्ती मृत्यूच्या क्षणापर्यंत फसलेले असतात, बाहेर निघत नाहीत. मी आणि माझं, आणि या मी आणि माझ्यामुळे जो अहमभाव निर्माण होतो, अहमभाव, या अहम भावनेमुळे तो व्यक्ती श्रोतापन्न फळ प्राप्त करू शकत नाही.
म्हणजे आपलं जी काया आहे याला पंचस्कंद असं म्हणतात. थोडा आध्यात्मिक भाग आहे. हे जे पंचस्कंद आहे, पंच उपादान स्कंद, या पंच उपादान स्कंदाबद्दल आसक्ती असणं, याला सख्यादिटी म्हटलेलं आहे. मी बघा, काही वेळेस म्हणजे एखादा व्यक्ती असं बघा स्वतःबद्दल त्याच्या मनामध्ये एवढा गर्व असतो, त्या गर्विष्ठपणामुळं, त्या अहम भावनेमुळं तो इतरांना कमी लेखतो. कशामुळं? त्याच्यामध्ये जो मी लपलेला मी, तर हा मी आपल्याला बाहेर काढायचा आहे. आपल्यामध्ये जो मी आहे, हा मी आपल्याला बाहेर काढायचा आहे. आणि ज्याला म्हणतो हे माझं आहे. अहो, जर तुम्ही याचं चिंतन केलं तर याच्यामध्ये मी आणि माझं असं काहीच नाही आहे का काही? बघा, आता आपले केस आहेत, तुम्ही तुमच्या केसांना ऑर्डर द्या बरं. म्हणता नाही माझे केसांना ऑर्डर द्या बरं, की मी 60 वर्षाचा झालो तरी पांढरं व्हायचं नाही. केस ऐकतात का हो तुमचं? मग तुम्ही ज्याला माझं म्हणता, हे तुमचं थोडी आहे. तुमचं आहे का? नाही आहे. तुम्ही आपल्या दातांना ऑर्डर द्या बरं. मी 50 वर्षाचा झालो ना तरी पडायचं नाही बरं, कारण 70व्या वर्षापर्यंत मला खायचं आहे. दात तुमचं ऐकतात का? नाही आहे. मग ज्याला म्हणतो की माझं आहे, अहो माझं या ठिकाणी असं काहीच नाही आहे. नैसर्गिक नियमाप्रमाणे हे सगळं अनित्य आहे. हे डोळे अनित्य आहे, हे शरीर अनित्य आहे, केस अनित्य आहे, सगळं अनित्य आहे, काहीही नित्य नाही आहे. मग ज्याला आपण हे माझं म्हणतो, बांधवांनो, या ठिकाणी माझं असं काहीच नाही आहे. आणि ज्याला म्हणतो ना मी, अरे इथं मी सुद्धा काहीच नाही आहे ना. ज्याला मी म्हणतो म्हणजे काय? जसं आता माझं नाव धम्मानंद आहे. मी धम्मानंद आहे. धम्मानंदला तू कसं काय बोलला रे? आहे की नाही? धम्मानंदला तू का साधं समजतो का? अरे बाबा, याच्यातलं मी जोपर्यंत निघणार नाही मी, तोपर्यंत आपण श्रोतापन्न फळ प्राप्त करू शकत नाही. बघा, राजा मिलिंद जेव्हा नागसेन भिक्षूंना भेटायला गेले तर त्यांना त्यांच्या विद्वत्तेचा अहंकार होता. मी खूप विद्वान आहे आणि माझ्या विद्वत्तेने मी लोकांना चर्चा करून लोकांना हरवू शकतो. तर जसा तो रथातून उतरला तर तो महामंत्री काय म्हणतो, या महाराज या, बघा जिथे नागसेन बसलेले आहेत. तर मिलिंद राजा म्हणाला, थांब महामंत्री, तू सांगू नको, मी बरोबर ओळखतो माझ्या विद्वत्तेनं की नागसेन कुठे आहे म्हणून. नागसेन भंतेजी सर्व भिक्षूंच्या अगदी सेंटरमध्ये बसलेले होते, 20 वर्षांचे होते. तर राजा मिलिंद नागसेन भंतीजवळ बरोबर जातो आणि म्हणतो, तुम्हीच का नागसेन? तर नागसेन भंतीजी म्हणतात की हो, मीच नागसेन. अच्छा, मग तुमचे डोळे म्हणजे नागसेन का? ते नाही महाराज. मग हे तुमचं नाक आहे हे म्हणजे नागसेन का? नाही महाराज. मग तुमचं हे जे तोंड आहे हे म्हणजे नागसेन का? नाही महाराज, ते पण तोंड नाही. म्हणजे तुमचे जे 2 हात आहेत हे म्हणजे नागसेन का? नाही महाराज, ते पण नागसेन नाही. मग तुमचे हे 2 पाय आहेत हे म्हणजे नागसेन का? नाही महाराज, ते पण नागसेन नाही. राजा मिलिंद म्हणतो, बघा भिक्षूंनो, तुमचे भंतेजी म्हणतात की मी नागसेन आहे. तुमचे भंतेजी म्हणतात की मी नागसेन आहे, परंतु नागसेन काय आहे हे ते सिद्ध करू शकत नाही. तर त्यांनी मला नागसेन काय आहे हे सिद्ध करून दाखवावं. सगळे भंतेजी पाहत होते. आता काय उत्तर देतात भंतेजी? नागसेन भंतेजी म्हणतात, राजा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. राजा म्हणाला, विचारा भंतेजी. राजा, तुम्ही इथपर्यंत कशाने आले? राजा म्हणाला, भंते, मी माझ्या रथाने आलो. भंते विचारतात, कुठे आहे तुमचा रथ? राजाने दाखवलं, तो बघा म्हणते माझा रथ तिथं उभे आहे, तो तिथं माझा रथ उभा आहे. अच्छा, ते घोडे म्हणजे रथ का? नाही म्हणते. अच्छा, ते जे चाकं आहेत ते म्हणजे रथ का? नाही म्हणते, ते पण रथ नाही. मग ते जे लगाम आहे ते म्हणजे रथ का? नाही म्हणते, ते पण रथ नाही. मग तुम्ही ज्या आसनावर बसून आले ते म्हणजे रथ का? नाही म्हणते, तेही रथ नाही. मग त्याची टोप वरती लावलेला आहे ते म्हणजे रथ का? नाही म्हणते, तेही रथ नाही. भंतेजी म्हणतात, बघा भिक्षूंनो, हे एवढा मोठा राजा म्हणतो की मी रथाने आलो आणि दाखवतो की रथ आहे, पण राजा सिद्ध करू शकत नाही की रथ काय आहे. तर राजांनी मला सिद्ध करून दाखवावं की रथ काय आहे. राजाला समजलं की आपण वादविवादामध्ये अडकलेलो आहे. तर तो हात जोडून म्हणतो की भंते, हे रथ काय भानगड आहे हे कृपया करून मला समजून सांगावं. तर नागसेन भंतेजी म्हणतात की राजा, ज्याप्रमाणे हे सर्व साहित्य, घोडा, चाक, टोप, लगाम, हे सगळं साहित्य एका ठिकाणी आल्यानंतर ती जी वस्तू तयार झाली
त्या वस्तूला ओळखण्यासाठी आपण रथ ही उपमा दिलेली आहे. अगदी त्याचप्रमाणे मी जे आहे, मी नागसेन नाही आहे, माझे जे स्कंद जुळलेले आहेत, हे शरीर, याला केवळ ओळखण्यासाठी नागसेन ही उपमा दिलेली आहे. तर मी नागसेन नाही, माझं नाव नागसेन आहे. मी तर एक पंचस्कंद आहे. जेव्हा माझा जन्म झाला होता, आईच्या पोटी माझा जन्म झाला, तेव्हा असं कोणी म्हटलं नाही वा वा नागसेनचा जन्म झाला, असं कोणी म्हटलं नाही. डॉक्टर काय म्हटले, हां बाळाचा जन्म झाला. नंतर त्या बाळाला ओळखण्यासाठी नागसेन असं नाव देण्यात आलं. म्हणजे या जीवनामध्ये नागसेन असं काहीच नाही आहे. जर माझी मुंडकी छाटली, हे हात छाटले, पाय छाटले, शरीर तुकडे 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 केले, या सर्व तुकड्यांमध्ये नागसेन कुठं आहे हे कोणी ओळखू शकते का? नाही ओळखू शकत. म्हणजे बघा, एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने भंते नागसेन यांनी या जीवनातील अनित्यवादाचं आणि अनात्मवादाचं तत्त्व किती चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. बघा, आता हा मोबाईल आहे की नाही, हा जर मोबाईल फुटला, आपण म्हणतो ना की हा माझा मोबाईल आहे, माझा मोबाईल आहे. समजा हा मोबाईल फुटला, मोबाईलचं स्क्रीन गार्ड एकीकडे केलं, त्याच्यानंतर कीपॅड एकीकडे केलं, त्याच्यातलं प्रोसेसर एकीकडे केलं, बॅटरी एकीकडे केली, त्याचा जो स्क्रीन गार्ड आहे एकीकडे केलं. मग याच्यामध्ये सांगा बरं, माझा मोबाईल कुठे आहे? तुम्ही सांगू शकता का? नाही ना. मग जेव्हा ते सगळ्या वस्तू एका ठिकाणी येतील, त्याला जॉईन करतील, त्याला असेंबल करतील, तेव्हा म्हणतो आपण हा माझा मोबाईल आहे. म्हणजे ॲक्च्युली या जीवनातील हे जे सर्वोत्तम सत्य आहे, ज्याला अनात्मवाद म्हटलेला आहे, की या ठिकाणी मी आणि माझं असं काही नाही आहे. आणि ज्या लोक यांना आत्मा आत्मा म्हणतात, हा आत्मासुद्धा भगवान बुद्धाने नाकारलेला आहे. त्यामुळे आपल्या दुःखमुक्तीच्या मार्गातील, या धम्म मार्गातील हे जे पहिलं तत्व आहे, सकाय दिठ्ठी, म्हणजे स्वतःच्या शरीराबद्दल आसक्ती ठेवणे आणि मी आणि माझं या भावनेमध्ये अडकून राहणे, यापासून, या बंधनातून आपण मुक्त झालो पाहिजे. धम्म मार्गातील हे पहिलं तत्व आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं. भगवान बुद्ध पुढे सांगतात, श्रोतापन्न मार्गातील जे दुसरं बंधन आहे किंवा दुसरं जे तत्व आहे जे आपल्याला समजून घ्यायचं आहे, बंधन तोडायचं आहे, ते आहे विचिकिच्छा. विचिकिच्छा, विचिकिच्छा याचा अर्थ होतो आपल्या या मानवी जीवनाबद्दल शंका निर्माण करणे, किंवा या मानवी जीवनामध्ये ना पुण्यकर्म आहेत, ना पापकर्म आहे, ना कुशल कर्म आहे, ना अकुशल कर्म आहे, ना बुद्ध आहे, ना धम्म आहे, ना संघ आहे. अशी जी शंका या जीवनामध्ये जर एखाद्या व्यक्ती करत असेल तर तो त्याच्यातला एक मोठा विकार आहे. त्याच विकाराला म्हणतात विचिकिच्छा. विचिकिच्छा, कारण याला भगवान बुद्धांनी दृष्टिघात असं म्हटलेलं आहे. तुम्ही बघा, धम्म म्हणजे काय, ते जे चॅप्टर आहे त्या चॅप्टरमध्ये पण 3 प्रकारच्या घातांचा उल्लेख आहे. शीलघात, चित्तघात आणि दृष्टिघात. तर ज्याच्यामध्ये दृष्टिघात उत्पन्न होतो तो अगदी या बंधनामध्ये फसतो. काय, अरे हे दान पुण्य केल्यानं काही घडत नाही, काहीच नाही, हे सगळं झिरो आहे. अरे पापकर्म केलं तरी काही घडत नाही, ते त्याचं काही फळ मिळत नाही, त्याचा काही दुष्परिणाम नाही. बुद्धही नाही, धम्मही नाही, संघही नाही, काहीच नाही. अशी जेव्हा दृष्टी जीवनामध्ये उत्पन्न होते, बुद्ध धम्म संघाबद्दल तो व्यक्ती शंका निर्माण करतो, पुण्यकर्माबद्दल, दानकर्माबद्दल, शीलकर्माबद्दल त्याच्या मनात शंका उत्पन्न होते, तर समजून जायचं की त्याच्यामध्ये विचिकिच्छा हा विकार, हे बंधन निर्माण झालेलं आहे. आणि आपणही या बंधनातून खूप लवकरात लवकर मुक्त झालो पाहिजे. कारण समाजामध्ये असेही काही लोक आहेत की त्या लोकांमध्ये हा विकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. त्या लोकांचा ना दानकर्मावरती विश्वास आहे, त्या लोकांचा ना शीलकर्मावरती विश्वास आहे, ना त्या लोकांना बुद्ध समजला, ना धम्म, ना संघ. त्यांच्या जीवनामध्ये ते फक्त झिरो पाहतात. म्हणजे एव्हरीथिंग इज झिरो. काय आहे, सगळं काही शून्य आहे, काहीही सत्य नाही, काही असत्य नाही. तर ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये ही दृष्टी उत्पन्न होते, ही विचिकिच्छा उत्पन्न होते, तो व्यक्ती श्रोतापन्न मार्गातील फळ कधीच प्राप्त करू शकत नाही. त्यामुळे बांधवांनो, आपल्या जीवनामध्ये चित्तघात आणि शीलघात, चित्तघात आणि दृष्टिघात काय आहे हे सुद्धा समजून घ्यावं. शीलघात म्हणजे काय, तर शील पालन करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. प्राणी हिंसा करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे किंवा असत्य भाषण करणे, मद्यपान करणे,
असं जो व्यक्ती करतो तर त्याचा शीलभंग झाला किंवा शीलघात झाला असं समजावं. ज्यावेळेस आपल्या मनामध्ये राग उत्पन्न होतो, द्वेष उत्पन्न होतो, मोह उत्पन्न होतो तर त्याचा चित्तघात झाला असं समजावं. आणि ज्या वेळेस अशी दृष्टी उत्पन्न होते की बुद्ध धम्म संघ हे माझा कल्याणाचा मार्ग नाही आहे, ना दान ना शील ना समाधी ना प्रज्ञा हा माझा कल्याणाचा मार्ग नाही आहे, अशी जेव्हा दृष्टी उत्पन्न होते तर तुमचा चित्तघात झाला असं समजावं. त्यामुळे आपला चित्तघात होऊ देऊ नका. बुद्धावरती पूर्ण विश्वास ठेवा, धम्मावर संघावर पूर्ण विश्वास ठेवा. बुद्धच माझे शरणस्थान आहेत, बुद्धच माझे दुःखमुक्तीचे मार्गदाता आहेत. बुद्ध धम्म संघाशिवाय माझं इतर कोणतेही शरणस्थान नाही आहे हे आपण आपल्या स्वतःला विश्वासपूर्वक गॅरंटेड सांगायला पाहिजे. याच्यावरती अविश्वास कधीही दाखवू नका. दान पुण्यावरती विश्वास ठेवा, शील पालन करण्यावरती विश्वास ठेवा, समाधीचा अभ्यास करण्यावरती विश्वास ठेवा, त्याच्यानंतर प्रज्ञेचा विकास करण्यावरती विश्वास ठेवा, ध्यान करण्यावरती विश्वास ठेवा. हे जे विश्वास आहे हे विश्वास म्हणजे विचिकिच्छा बंधनातून आपण बाहेर निघण्याचा उत्तम असा मार्ग आहे. त्यामुळे बांधवांनो, आपल्या जर जीवनामध्ये हा जर विचिकिच्छा विकार असेल तर तो विकार आपण ताबडतोब लवकरात लवकर संपवून टाकण्याचा प्रयत्न करावा. नाहीतर यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकते. हे मानवी जीवन बर्बाद होऊ शकते. हे मानवी जीवन आणखीन दुःखाकडे जाईल. त्यामुळे आपला चित्तघात होऊ देऊ नका, शीलघात होऊ देऊ नका, दृष्टीघात होऊ देऊ नका आणि विचिकिच्छा या बंधनामध्ये पडू नका. या बंधनाला तुम्ही तोडून टाका. त्यामुळे हा जो दुसरा विकार आहे, जी दुसरं बंधन आहे हे आपण तोडण्याचा, याच्यातून बाहेर निघण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. भगवान बुद्ध पुढे सांगतात, सुरतापन्न मार्गातील जे तिसरं जे बंधन आपल्याला तोडायचं आहे हे तिसरं बंधन त्याला म्हणतात शीलवत्त परामर्श. शीलवत्त परामर्श याचा शाब्दिक अर्थ असा होतो की एखादा व्यक्ती बघा की तो शीलपालन करतो आहे, चांगली गोष्ट आहे, शीलपालन केलंच पाहिजे. तर तो व्यक्ती शीलपालन करतो, शीलग्रहण करतो, शीलाचं आचरण करतो, तर त्याला त्याच्या जीवनामध्ये त्या शील पालनाचा सुद्धा अहंकार निर्माण होतो. हा सुद्धा एक विकार आहे. म्हणजे मी इतरांपेक्षा खूप चांगले शील पालन करतो, हा सुद्धा विकार आहे. मी शीलवान आहे असं म्हणून तो स्वतःप्रती अहमभाव निर्माण करतो, हा सुद्धा विकार आहे. हे बंधन आहे. यालाच म्हणतात शीलवत्त परामर्श. कारण तो स्वतःबद्दल एक प्रकारची मिथ्या दृष्टी उत्पन्न करतो की मी शीलवान आहे, मी शील पालन करतो, अहंभाव निर्माण झाला. याला म्हणतात अंधभक्ती, अंधविश्वास, अंधश्रद्धा. बघा काही लोक एवढे अंधश्रद्धेमध्ये फसलेले असतात. जसं आता बघा की म्हणजे काही लोकांमध्ये बघा अशी एक दृष्टी आहे अंधश्रद्धेची की गंगा नदीमध्ये जाऊन त्या नदीमध्ये जर एक डुबकी लावली तर आपले सर्व पाप हे नदीमध्ये असे वाहून जातात. गंगा मैली हो रही आहे. आपले जेवढे काही पाप आहेत त्या गंगा नदीमध्ये वाहून जातात आणि आपण शुद्ध होतो. ही जी दृष्टी आहे ही अंधश्रद्धा आहे. यालाच म्हणतात शीलबद्ध परामर्श. काही लोक याच्यावरती म्हणजे काय म्हणतात त्याला हस्तरेखावरती विश्वास ठेवतात. काही लोक त्या पोपटाच्या सांगण्याच्या भविष्यावरती विश्वास ठेवतात. सगळी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे ही जी अंधश्रद्धा आहे की मला तर सुखी व्हायचं आहे, पण मी सुखी कसा होणार, तर मला काय पाहिजे, शॉर्टकट मार्ग पाहिजे, इन्स्टंट बेनिफिट. ATMचं कार्ड इकडे टाकलं, इन्स्टंट बेनिफिट मिळालं पाहिजे, लगेच पैसा बाहेर. तर चमत्कारला नमस्कार करणे आपल्याकडे पद्धत आहे की नाही. चमत्कार को नमस्कार. जिथे चमत्कार घडला रे घडला, लगेच लोक त्याला हात जोडतात. वा शॉर्टकट मार्ग सुखी होण्याचा. म्हणजे हा जो शॉर्टकट मार्ग लोक करतात ना, अंधश्रद्धा, अंधभक्ती, अंधविश्वास, मिथ्यादृष्टी, ब्लाइंड फेथ, अरे हा सुद्धा दुःखमुक्तीचा मार्ग नाही आहे. उलट आपण दुःखाकडेच वाटचाल करत आहोत, अंधाराकडून अंधाराकडेच जात आहोत. भगवान बुद्ध म्हणतात अंधश्रद्धेचा मार्ग आपण त्यागला पाहिजे. अहो, एखादा अडाणी व्यक्ती, अडाणी म्हणजे अशिक्षित असा जर व्यक्ती अंधश्रद्धेच्या खाईत गेला किंवा अंधश्रद्धेला बळी पडला तर एकदाचं समजून घेऊ, ठीक आहे बा, अशिक्षित आहे, अडाणी आहे. शिकलेले लोक
शिकलेले लोकसुद्धा अंधश्रद्धेमध्ये पडलेले आहेत. शिकलेले लोक बघा, सकाळी टी व्ही सुरू केली तो कोणतं चॅनल आहे, देवधर्माचं चॅनल, ते आस्था बिस्था काही चॅनल आहे की नाही, आस्था चॅनल. टी व्ही सुरू केली की एक व्यक्ती समोर येतो आणि म्हणतो, हाँ आपके घर में अगर सुख चाहिए तो हमारे पास ये यंत्र है, अगर इसको आप आपके घर के पूरब दिशा में रखेंगे तो आपके घर में कभी कोई संकट नहीं आएगा, दुख नहीं आएगा. अगर आपको चाहिए तो नीचे दिए गए स्क्रीन के ऊपर नंबर पे कॉल कीजिए. आप होम डिलिव्हरी, म्हणजे माणसाच्या सुखाची होम डिलिव्हरी होते बघा. सांगा आता, माणसाच्या सुखाची होम डिलिव्हरी होते आणि बिचारे लोक पण करतात बरं. तुमच्यापैकी कोणी केलं असेल का माहीत नाही, लोक करतात, लगेच होम डिलिव्हरी करतात की यंत्र ठेवले की माणूस सुखी होतो. अरे किती मोठं बंधन आहे. आपण या बंधनात कधी बाहेर येऊ. बघा, औरंगाबादचं एक उदाहरण आहे. आमच्या तिथे चौका नावाचं गाव आहे, औरंगाबादच्या बाहेर अजिंठा रोडला आहे ना, मोठं सेंटर आहे. तर त्या ठिकाणी म्हणजे भिक्षूंचं खूप मोठं सेंटर आहे. औरंगाबादकडून चौक्याला जात असताना एक घाट लागतो. घाट पार केला की चौक्याच्या त्या बुद्ध विहाराच्या थोडंसं अलीकडे एक मंदिर आहे. काय ना, म्हसोबाचं मंदिर आहे. म्हसोबाचं मंदिर, जागृत म्हसोबा मंदिर आहे. त्या दिवशी सहज आम्ही चौक्यावरून परत येत असताना, रविवारचा दिवस होता, येत असताना आम्ही पाहिलं की त्या म्हसोबा मंदिराच्या त्या परिसरामध्ये स्कॉर्पिओ गाडी, बोलेरो गाडी, इनोवा गाडी, मोठमोठे लोक. एक तर मोठा डॉक्टर आम्ही पाहिला, औरंगाबादचा डॉक्टर, MBBS डॉक्टर, चालला हातामध्ये बोकडं घेऊन. अरे म्हणलं, अरे एवढा मोठा डॉक्टर आणि हातामध्ये बोकडं घेऊन चालला बली द्यायसाठी. आम्हाला राग नाही आला, आम्हाला दया आली. अरे किती हा माणूस अज्ञानी आहे बिचारा. शिकला म्हणजे 4 भिंतीतलं शिक्षण झालं, पण याची प्रज्ञा विकसित झाली नाही. म्हणजे एवढा डॉक्टर झाला, वकील झाला, इंजिनियर झाला, एवढा शिकला, अरे पण याचा विश्वास कशावर आहे, ते अंधश्रद्धेवरती आहे. म्हणजे कोंबडं बकडं कापल्यानंतर जर माणसाचं सुख प्राप्त होत असेल, अरे काय तुमच्या शिक्षणाचा फायदा. ज्या शिक्षणामुळे माणूस हा अंधश्रद्धेमध्ये पडलेला आहे, असं शिक्षण काय कामाचं आहे. म्हणून बांधवांनो, आपल्यामध्ये ही जी अंधश्रद्धा आहे, ही अंधश्रद्धा फोपावू नये. केवळ 4 भिंतीतलं शिक्षण घेतल्यानं माणूस यातून मुक्त होत नाही. यासाठी आपल्याला म्हणलं ना मी अगोदर, प्रज्ञा पाहिजे. प्रज्ञा म्हणजे काय, तर या सर्व विकारातून बाहेर निघण्यासाठी जो तिसरा डोळा तुम्हाला पाहिजे, तो तिसरा डोळा म्हणजे काय, प्रज्ञा आहे. आणि हे जे लोक आपण पाहतो ना आपल्याला आजूबाजूला, हे सगळे प्रज्ञाहीन लोक आहेत. यांच्याकडे प्रज्ञा नाही आहे. त्या डॉक्टरांना साधा ते विचार करावा, खरंच यार मी जर हे कोंबडं आणि बकरं कापल्यानं माझं जर भलं झालं असतं, तर मग हे सर्व काही गरज काय मला. एक थोडासा विचार कर, थोडा पण विचार करत नाही आहे. मग ज्या वेळेस एक व्यक्ती प्रज्ञापूर्वक या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, तेव्हा त्याला समजतं, अरे 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 हे किती मोठं अकुशल कर्म आहे. हे कोंबडं बकरं कापल्याने, प्राण्यांचा बली दिल्याने, अरे माझं सुख कसं मला प्राप्त होईल, हे जर अकुशल कर्म आहे, हिंसा आहे, हे प्रज्ञापूर्वक जाणतो. त्याच्यातून तो बाहेर निघतो आणि आपल्या जीवनातील शीलबद्ध परामर्श हा जो विकार आहे, हा विकार तो त्या ठिकाणी नष्ट करतो. आणि अशा पद्धतीने आपल्या जीवनातील या सर्व विकारातून तो मुक्त होत असतो. तर अशा प्रकारे एक धम्म अनुयायी, उपासक किंवा उपासिका, भिक्षू किंवा भिक्षुनी जेव्हा दुःखमुक्तीच्या मार्गावरती आरूढ होतात, तर त्यांच्या दुःखमुक्तीच्या मार्गातील ज्याला श्रोतापन्न मार्ग म्हटलेला आहे, या मार्गाने जातो. आणि आपल्या जीवनातील हे 3 विकार आहेत. कोणते कोणते, सकाय दिठ्ठी, विचिकिच्छा आणि शीलबद्ध परामर्श. हे 3 विकार, हे 3 बंधनं तो तोडतो. आणि 3 बंधनं तुटल्याबरोबर त्याला श्रोतापन्न फळ प्राप्त होते. म्हणजे तो दुःखमुक्तीच्या मार्गावरती आता प्रतिष्ठापित झाला, श्रोतापन्न झाला. आणि अशा पद्धतीने मग मार्गक्रमण करीत ध्यान मार्गाने, चिंतन मनन करीत शील समाधी प्रज्ञेच्या मार्गाने मग पुढचे जे विकार आहेत, मग सकृदागामी आहे, अनागामी आहे, अरहंत आहे, अशा मार्गाने जाऊन तो सुद्धा दुःखमुक्त होतो. तर ही आहे दुःखमुक्ती. आणि या दुःखमुक्तीच्या मार्गातील हे पहिले तत्व जे आहे, हे खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घेतलं पाहिजे. पुढं आणखीन 7 तत्वभाग, 7 बंधनं आहेत ज्याला आपण तोडायचं आहे. तर यावरचं खूप सुंदर प्रवचन भंतजींच्या
चॅनलवरसुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल. तर आज केवळ या प्रवचनामधून आपण हे जे 3 विकार आहेत हे खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावं, कारण हे 3 विकार आपल्याला रोजच्या जीवनामध्ये आपले सर्वात मोठं बंधनं आहेत. त्यामुळे या बंधनातून मुक्त व्हा आणि या सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन धम्ममार्गाने प्रज्ञापूर्वक जीवन जगून आपण आपलं जीवन सुखमय बनवावं. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करतो. रोशनीताई जिचा जन्मदिवस आज आहे, रोशनीताईबद्दलसुद्धा मंगलकामना अर्पण करतो. आपल्या सर्वांचं मंगल व्हावं, आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं अशी मंगलकामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.